ओके, सो गुड मॉर्निंग. मायसेल्फ डॉक्टर संजय सुतार. तर ह्या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये मी इंटर्नशिप रिलेटेड जे विकली फॉर्म्स आपल्याला Moodleमध्ये सबमिट करायचे आहेत ते कसे करायचे हे मी स्टार्ट फ्रॉम गुगलवरती वारणा Moodle शोधायचं कसं, लॉग इन कसं करायचं हे मी तुम्हाला दाखवतो इथं लाईव्ह. सिंपल गुगलवरती जा, वारणा Moodle टाईप करा. तुम्हाला इथं दोन दिसत आहेत, TKIT Moodle, TKIT वारणा आणि होम वारणा Moodle इथं दिसतं. तर मी म्हणतो की सेकंड नंबरचा जो काही ऑप्शन आहे तो सेकंड नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करा. क्लिक केलं मी. क्लिक केल्यानंतर इथं लॉग इन आहे. सो लॉग इनच्या पेजवरती मी गेलो. तिथं गेल्यानंतर इथं तुम्हाला आता हे माझं ऑलरेडी एक्झिस्टिंग लॉग इन आहे. मी पासवर्ड सेव्ह केला म्हणून ते तिथं दिसते तसं. तर तुम्हाला तुमचा युजर नेम टाकावा लागेल तिथं. युजर नेम तुमचा एकतर तो GRN किंवा PRN नंबर जो काय आहे तो असेल आणि पासवर्ड हा जर तुम्ही फर्स्ट टाइम लॉग इन करत असाल तर default@123 असा आहे. त्यातलं डी हे कॅपिटल आहे. कॅपिटल D default@123 हा पासवर्ड असेल. तर तो युजर नेम आणि पासवर्ड न तुम्ही लॉग इन कराल. सो लॉग इन केल्यानंतर तुम्हाला हे आता माझं फॅकल्टीचं लॉग इन आहे. मी इंटर्नशिप मेकॅनिकल जे आहे ते मी ओपन करतो. आता बघा हे माझ्या फॅकल्टीच्या लॉग इनला दिसतं. मी जस्ट रोल चेंज करून स्टुडंट रोल करतो इथं, जेणेकरून तुम्हाला हे स्क्रीनवरती असं दिसेल. इंटर्नशिप 2024-25 मेकॅनिकल कोर्स पार्टिसिपंट ग्रेड्स आणि कॉम्पिटन्सीज असं काहीतरी तुम्हाला दिसेल. इथं जर तुम्ही बघितलं हे जे तुम्हाला मी बोललो 14 आठवडे, हा सो 14 आठवड्याची क्वेश्चनरी इथं तुम्हाला ती दिसेल. मी ती पहिल्यांदा हाईड करून घेतो सगळे. बघा हे असं तुम्हाला फर्स्ट टाइम तुम्ही ज्यावेळी लॉग इन कराल त्यावेळी दिसेल. इथं जनरल आहे. जनरलमध्ये समजा CICCL कडून काय जर नोटिफिकेशन तुम्हाला द्यायचं असेल ते इथं तुम्हाला दिसेल. त्याच्यानंतर कॉमन रिसोर्सेस म्हणजे जसं आता वैभव पटेल सरांनी सांगितलं हे 12 फॉर्म जे काय आहेत हे 12 फॉर्म सुद्धा ह्या सगळ्या PDF ओपन करून बघा. हा त्यात लागणाऱ्या गोष्टी ज्या त्यावेळी शोधून त्या त्यावेळी तिथं डंप करत राहा, जेणेकरून नंतर तुम्हाला डॉक्युमेंटेशनला प्रॉब्लेम होणार नाही. हा इथं स्टार्टिंग फ्रॉम तुमची अटेंडन्स शीट, तिथं कंपनीत गेल्यानंतर अटेंडन्स शीट जी काय आहे ती सुद्धा तिथं बनवलेली आहे. तिथं पॅरेंट कन्सेंट फॉर्म आहे. रिलिव्हिंग लेटर तुम्ही कॉलेजकडून जे घेतलेलं आहे ते, तिथला कंपनीचा फीडबॅक फॉर्म जो काय आहे ते सगळं हे 12 टेम्पलेट सुद्धा बघून घ्या. हे तुम्हालाच करायचं आहे. ठीक आहे, त्यामुळे ज्या त्यावेळी बघून घ्या. हे झालं कॉमन रिसोर्सेसच्या बाबतीत. आता आणि हे कॉमन रिसोर्सेस तुम्ही बनवून एक कॉपी CICCL ला द्याल आणि एक तुमचे डिपार्टमेंटल कोऑर्डिनेटर जे कोण असतील त्यांच्याकडे तुम्ही सबमिट करा. हा त्यामुळे हे ज्या त्यावेळी करून घ्या, नंतर तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. त्याच्यानंतर आता बघा 14 आठवडे तुम्हाला दिसत आहेत. सो 14 आठवड्यातले समजा मी वीक 1 घेतला. हा वीक 1 हा पॉसिबली तुम्ही त्या कंपनीत कधी गेला, कधी जॉईन झाला ती पर्टिक्युलर डेट पासून ती वीक स्टार्ट होईल. असं नाही की 1 जानेवारी पासून पुढं 7 दिवस किंवा असं नाही. तुम्ही ज्या डेटला जॉईन झाला त्या डेट पासून ती वीक 1 सुरू होईल. हा सो मी वीक 1 मध्ये आहे. वीक 1 मध्ये जनरली कंपनी ही ओरिएंटेशन प्रोग्राम अरेंज करते, कंपनीबद्दल तुम्हाला माहिती देते. सो ओरिएंटेशन अँड इनिशियल अंडरस्टँडिंग असा तो त्या काइंड ऑफ ती क्वेश्चनरी आहे. बघा त्या वीक 1 मध्ये मी गेल्यानंतर ओरिएंटेशन अँड अंडरस्टँडिंग हे इथं जे काही दिसतं इथं येऊन मी क्लिक करेन. सो क्लिक केल्यानंतर बघा इथं हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला हे दिसतंय. हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिसतंय, हे वाचा. हा हे वाचून सगळ्यात शेवटी त्या 9 पॉईंटच्या खाली इथं तुम्हाला वीक 1 इव्हॅल्युएशन असं काहीतरी दिसतं. इथं येऊन मी त्याच्यावरती क्लिक करतो. सो क्लिक केल्यानंतर बघा, क्लिक केल्यानंतर ती वर्डची फाईल जी काय आहे ती इथं डाउनलोड होईल. सो तुम्हाला हा असा मेसेज ते विचारेल कीप करू का. सो क्लिक ऑन कीप वरती मी क्लिक केलं. आता ही बघा इथे वर्डची फाईल ओपन झाली. ही वर्डची फाईल मी डाउनलोड केली. डबल क्लिक करून मी त्याला ओपन केलं. इथं जा, इनेबल एडिटिंग म्हणा आणि ह्याच्यात जी काही इन्फॉर्मेशन आहे सगळी इन्फॉर्मेशन स्टार्टिंग फ्रॉम तुमच्या नावापासून वीकचा डेट का आहे, वीक नंबर का आहे, टिल सगळ्यात शेवटी तुमचा जिओटॅग फोटो जो का आहे तो, ऑर्गनायझेशनचं नाव का आहे, तिथलं इंडस्ट्रीतलं मेंटरचं नाव का आहे, त्या मेंटरची सिग्नेचर, तुमची सिग्नेचर, हे सगळं फिल करून आणि हे पेनानं लिहायचं नाही. इट शुड बी इन टाइप्ड मॅनर. टाइप्ड पाहिजेत, ते टाईप केलेलं पाहिजेत.
पेनानं पेन्सिलनं लिहिलेलं चालणार नाही. हा, टाईप करा त्याला. टाईप इथं तुम्हाला स्पेस तशी दिलेली आहे, तुम्ही एंटर करून जेवढी हवी तेवढी स्पेस तुम्ही घेऊ शकता. असं नाही की बाबा तेवढ्या जागेतच ते लिहायला पाहिजे. त्यामुळे इथं दिसताना तुम्हाला दिसत आहेत 3 पेजेस, 3ची 10 पेजेस जरी झाली तरी काय हरकत नाही. हा, पण ते वेल स्ट्रक्चर्ड दिसावं. हा, दिसताना त्याचा अस्थेटिक काय असावा, चांगला असावा, ह्याची काळजी घ्या. हा, आणि हे मुद्दाम पर्पजफुली रेड कलर मध्ये दाखवलेलं आहे. हे प्रत्येक वीकच्या एंडला तो फोटो कंपल्सरी पाहिजे. आता तुम्ही म्हणाल काही कंपन्यांमध्ये मोबाईल अलाउड नसतात किंवा पर्टिक्युलर काम करत असताना आम्ही तसे फोटो घेऊ शकत नाही, परमिशन नसते. कंपनीच्या बाहेर गेटवरती येऊन तुम्ही त्या दिवशीचा काय असेल तो फोटो तुम्ही देऊ शकता. वर्स्ट केस सिनेरिओ म्हणतो मी, अलाउ असेल तर तुम्ही तो घ्यायलाच पाहिजेत. पण असे काही लिमिटेशन जर असतील तर मी म्हणतो त्या केसेसमध्ये तुम्हाला एक्सक्यूज आहे. पण जिओटॅग फोटो तिथं ऍटलिस्ट त्या दिवशी तुम्ही त्या कंपनीत गेला हे इन्शुअर करायला तो जिओटॅग फोटो पाहिजेतच, मस्ट पाहिजे. हा, तर हे तुम्ही असं सगळं फिल कराल. हा, हे फिल केल्यानंतर साईन तुमची तिथल्या मेंटरची साईन घेतल्यानंतर ते प्रिंट कराल. सॉरी, तुम्ही पहिल्यांदा प्रिंट कराल, मग सिग्नेचर घ्याल आणि सिग्नेचर केलेलं डॉक्युमेंट, तुमची सिग्नेचर मेंटरची सिग्नेचर असलेलं डॉक्युमेंट हे प्रॉपर एका ॲडॉब स्कॅन असेल, प्ले स्टोर वरती भरपूर ऍप्स आपल्याकडे अवेलेबल आहेत, कुठलंही एक ऍप, त्या ऍप वरती ते असं स्कॅन कराल की ते जे डॉक्युमेंट स्कॅन केलेलं आहे त्याची जर परत प्रिंट घेतली तर ती व्यवस्थित दिसली पाहिजेत. नाहीतर सिंपल मोबाईल वरती मी काहीतरी फोटो घेतलाय आणि त्याची पीडीएफ करून मी इकडे अपलोड केले असं चालणार नाही. प्रिंट केलं तर ते व्यवस्थित पुन्हा दिसलं पाहिजे. सो त्या पद्धतीनं प्रॉपर ऍप्सचा यूज करा. प्रॉपर ऍप्सचा यूज करून स्कॅन करून मग तुम्ही त्याची पीडीएफ करायला पाहिजे. वर्ड फॉर्मॅटमध्ये तुम्ही इथं मोडलमध्ये अपलोड करू शकत नाही. इथं आम्ही जो फॉर्मॅट ठेवलेला आहे तो पीडीएफ फॉर्मॅट ठेवलेला आहे. त्यामुळे तुम्हाला ह्या डॉक्युमेंटची सगळी डेटा फिल करून काय करायला लागेल, प्रिंट काढायला लागेल. प्रिंट काढून ऑथोराइज्ड पर्सनची सिग्नेचर घेऊन ते स्कॅन करून मग ते तुम्हाला काय करायचं आहे, अपलोड करायचं आहे. सपोज तुम्ही म्हणतो हे सगळं फिल केलेलं आहे, जस्ट अन एक्झाम्पल मी एक काहीतरी इथं फिल करतो. नेम ऑफ द कंपनी जे काय असेल, सपोज XYZ असं काहीतरी कंपनीचं नाव आहे. हा, तुम्ही इथं जाऊन ही सिग्नेचर्स घेतलेली आहे, सगळं घेतलेलं आहे. मी जस्ट या फाईलची एक पीडीएफ फाईल क्रिएट करतो. तुम्ही तशी पीडीएफ फाईल काय केलेली असेल, क्रिएट केलेली असेल. मी एक पीडीएफ फाईल त्याची क्रिएट करतो. हा, समजा हे वीक 1 ची फाईल आहे, मी सेव्ह केली. सो पीडीएफ माझ्याकडे आता तयार आहे. पीडीएफ मी सेव्ह केलेली होती, इथं डाउनलोड्स मध्ये मी ठेवली होती. ही पीडीएफ माझ्याकडे आता तयार आहे. ह्या पीडीएफ मध्ये तुमची सिग्नेचर आहे हे लक्षात असू द्या. तुमची सिग्नेचर आहे, मेंटरची सिग्नेचर आहे, सगळे क्वेश्चनचे आन्सर दिलेले आहेत. आता Moodle वरती आल्यानंतर काय करायचं बघा. हे जे काय आहे इथं, हे म्हणजे तेच ऍक्च्युली क्वेश्चन आहेत, पण इन ब्रीफ ते लिहिलेले आहेत. हा, आता ते Moodle वरती तुम्हाला जर अपलोड करायचं असेल तर काय करावं लागतंय बघा, दाखवतो मी. इथं तुम्हाला ऍड सबमिशन असा ऑप्शन दिसेल. ऍड सबमिशन असा ऑप्शन दिसेल. ऍड सबमिशन वरती क्लिक करा. सो क्लिक केल्यानंतर इथं ऍड सबमिशन मध्ये इथं परत 2 दिसतात तुम्हाला विंडो. इथं या, इथं बघा, इथं हा जो ऑप्शन आहे तो क्रिएट फोल्डर आहे, तिथं आपल्याला जायचं नाहीये. दुसरा ऑप्शन आहे ऍड म्हणून आहे, तो ऍड मध्ये जाल. ऍड वरती मी क्लिक केलं. ऍड वरती क्लिक केल्यानंतर अपलोड फाईल मध्ये जाल. अपलोड फाईल मध्ये चूज फाईल मध्ये जाल. चूज फाईल मध्ये जाऊन ती पर्टिक्युलर पीडीएफ तुम्ही कुठं सेव्ह केलेली आहे, तर मी ती पीडीएफ डाउनलोड्स मध्ये होती. डाउनलोड्स मध्ये ही सगळ्यात शेवटी मी गेट मॉडिफाईड वरती बघितलं तर वीक 1 ही ती पीडीएफ होती. त्या पीडीएफ वरती मी क्लिक केलं आणि मी ओपन म्हटलं. तुम्ही जी फाईल अपलोड केले ह्या चूज फाईलच्या शेजारी इथं बघा, त्या फाईलचं नाव शॉर्टकट मध्ये दिसतंय. हा, ते नाव तुम्हाला डिस्प्ले होईल. ते नाव डिस्प्ले झाल्यानंतर इथं अपलोड दिस फाईल वरती क्लिक कराल. अपलोड दिस फाईल वरती क्लिक कराल. अपलोड दिस फाईल वरती क्लिक केल्यानंतर इथं सेव्ह चेंजेस म्हणून आहे. अपलोड दिस फाईल केलं म्हणजे झालं असं नाही. इथं परत जाऊन तुम्हाला सेव्ह चेंजेस वरती क्लिक करावं लागेल. सो सेव्ह चेंजेस मी केलं. आता बघा, सेव्ह केल्यानंतर इथं मगाशी फक्त सबमिट असाइनमेंट असा ऑप्शन येत होता. इथं आता मात्र तुम्हाला दिसताना ऑप्शन 2 दिसत आहेत, एडिट सबमिशन आणि रिमूव्ह सबमिशन. जर तुम्हाला वाटलं की बाबा मी जे काही सबमिट केलेलं आहे त्यात काही चुका झालेल्या आहेत, परत तुम्हाला जर सबमिट करायचं असेल तर इथं एडिट सबमिशन वरती जाऊन
मगाशी जी काही मी तुम्हाला प्रोसिजर सांगितली ती सेम प्रोसिजर तुम्ही करू शकता. किंवा तुम्हाला ते रिमूव्ह करायचं असेल, हे एडिट करायला पहिल्यांदा काय करा, मी म्हणतो रिमूव्ह करा. रिमूव्ह सबमिशन करून किंवा एडिट सबमिशन करून तुम्हाला एक्झॅक्टली जी फाईल अपलोड करायची होती ती तुम्ही अपलोड करू शकता. हे असं मी कशाचं केलं, वीक 1चं केलं, हे वीक 1चं केलं. त्याच्यानंतर वीक 2 जर तुम्हाला करायचं असेल, इथं बॉटमला बघा, लगेच पुढचं वीक 2 इथं तुम्हाला दिसतं. इथं वीक 2 वरती मी क्लिक केलं, ते आता इथं जे तुम्हाला दिसतं हे वीक 2 दिसतंय. तसंच खालती आला, इथं वीक 3 दिसतं. हा, तुम्ही जर त्या पर्टिक्युलर वीक मध्ये क्वेश्चन्स काय आहेत हे वाचलेलं असेल, त्याचे क्वेश्चनरीचे ते आन्सर जर तुम्ही रेडी ठेवलेला असेल, तर हे करणं फार अवघड नाही. प्रत्येक ठिकाणी बॉटमला बघा, तुम्हाला तो वीक करस्पॉन्डिंग दिसतोय, हा वीक आहे. इथं जाऊन तुम्हाला ऍड सबमिशन करायचं आहे. ठीक आहे, इथून तुम्ही पुढे जाऊ शकता, इथून तुम्ही मागे येऊ शकता. वीक बघा, इथं आलो तर इथं हा वीक 1 दिसतोय मला. ठीक आहे, आणि तुम्ही ते सबमिशन केल्यानंतर इथं फाईल मी आता अटॅच केलेली आहे. अटॅच केल्यानंतर मग इथं या, इथं बघा सगळ्यात वरती तुम्ही केलेलं आहे, तुम्ही शुअर आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर इथं या आणि मार्क ॲज डन वरती क्लिक करा. थोडासा चेंज इथं झाला बघा, मी आता परत दाखवतो. तुम्ही ते सगळं केल्यानंतर इथं आता तुम्हाला बॅकग्राऊंड मध्ये काही दिसत नाही. हा, इथं आता मी मार्क ॲज डन वरती क्लिक केल्यानंतर बॅकग्राऊंड बघा ग्रीन झाला आणि टिक मार्क तिथं डन म्हणून लिहिलेलं आलं. हे ज्यावेळी होईल त्याच वेळी इन्शुअर झालं की तुमचं प्रॉपर ते सबमिशन झालेलं आहे. सो अनलेस अंटील बरेच जण असं करतात की हे पुढचं वाचायच्या अगोदरच हे मार्क ॲज डन वरती क्लिक करतात. हा, हे मोडल सॉफ्टवेअर आहे. या सॉफ्टवेअरवरती तुम्ही काय ऍक्टिव्हिटी करताय त्याचे लॉग्स क्रिएट होतात. काय त्यामुळे इकडे तुम्ही काय अपलोड करायच्या अगोदर नुसतंच इथं येऊन मार्क ॲज डन वरती टिक केला तर ते तिथं ट्रॅक होतं, ते तिथं दिसतं. त्यामुळं कुणाला फसवायचा प्रयत्न करू नका. कुणाला फसवत असेल तर तुम्ही स्वतः फसाल. हा, आणि हे तुम्ही जे काही सबमिट कराल हे ऑटोमॅटिक तुमच्या गाईडला सुद्धा त्यांच्या लॉग इन वरती ते डिस्प्ले होईल. ऑटोमॅटिक तुम्ही इथं सबमिट केल्याच्या नेक्स्ट सेकंडला त्यांना ते तिकडे व्हिजिबल होईल. त्यांना तशी पॉसिबली मेल करायची सुद्धा काही गरज नाहीये. त्यांच्या मोडलच्या लॉग इनला ते दिसून जाईल. त्यामुळे तुमची ती कॉपी ऑटोमॅटिक सरांना, तुमचे जे कोण गाईड असतील, एचओडी असतील, सीआयसीची, इव्हन ही प्रत्येक गोष्ट आम्हाला सुद्धा व्हिजिबल होते. तुम्ही एखादा असाइनमेंट सबमिट केली तर मला असेल, सीआयसीचे जेवढे कोऑर्डिनेटर्स आहेत तर सगळ्यांना ती फाईल काय होते, डिस्प्ले होते. त्यामुळे ते मेल करायची तशी काय पर्पजफुली गरज नाही. समजते? सो अशा पद्धतीनं तुम्ही हे Moodle वरती करू शकता. पण सगळ्यात पहिली बेसिक गोष्ट, तुमचा युजर नेम आणि तुमचा पासवर्ड तुम्हाला माहित पाहिजेत. तुम्ही लवकरात लवकर त्याला लॉग इन केलं पाहिजे. ठीक आहे, सो अशा पद्धतीनं तुम्ही हे Moodle वरती करू शकता. आय होप मी जे काही सांगितलं या व्हिडिओमध्ये हे युजफुल आहे आणि त्याचा तुम्ही चांगल्या पद्धतीने यूज करा. ओके, थँक्यू.